वेलकम डिअर स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण क्वेश्चन 6चे ऑल सम सॉल्व करून झाले होते. आज आपण क्वेश्चन 7ला स्टार्ट करणार आहे. आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे. त्याची एक्झरसाइज 1.2 चालू केलेली आहे आणि एक्झरसाइज 1.2 मधलं आपण स्टार्ट करणार आहे क्वेश्चन 7. क्वेश्चन तोच आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट वाय इक्वल्स टू दिलेलं जे एक्सप्रेशन आहे त्याला वायने डिनोट केलं, कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले बघितलेत. तर फॉर्म्युला आहे कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ समथिंग इक्वल टू समथिंग. कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ समथिंग इक्वल टू समथिंग. देअरफॉर आपल्याला इथे मिळणार आहे वाय इज इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर. आणि आता याला डिफरन्शिएट करायचं, एकदम सोपं सम मिळालं. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. Differentiating with respect to x, we get derivative of y with respect to x is dy by dx, that is equals to derivative of e to the power x square. आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. आपल्याला माहिती आहे e raised to the power x चं डेरिव्हेटिव्ह असतं e raised to the power x. मग e raised to the power x square चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? तर e raised to the power x square into derivative of x square. e raised to the power फंक्शन, कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं आपल्याला माहिती आहे. e raised to the power function into derivative of function, the function is x square, that's equals to e raised to the power x square into derivative of x square is 2x. फायनल आन्सर लिहित असताना आपण इथे लिहिणार 2x into e raised to the power x square. ही झाली व्हॅल्यू dy by dx ची. नक्कीच सोपं होतं, समजलं असेल. बघा परत सांगतो. लेट y इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ e टू द पॉवर x स्क्वेअर आहे. कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ समथिंग इक्वल्स टू समथिंग. फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. इथे कुठलाही रेशो असला साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ समथिंग इक्वल टू समथिंग असणार, टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ समथिंग इक्वल्स टू समथिंग असणार. म्हणून याचं आन्सर आपल्याला मिळालं y इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं ई रेज टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे 2x. मी 2xला सुरुवातीला लिहिलं, नंतर ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर लिहिलं. ओके. एक्झाम्पल सेकंड, कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ फाय रेज टू द पॉवर एक्स. चला सोल्युशनला स्टार्ट करू. लेट y इक्वल्स टू, इन सोल्युशन लेट y इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ फाय रेज टू द पॉवर एक्स. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी कोसेक इनवर्स आहे. मग इथे कोसेकवाली टर्म पाहिजे, ते कोसेकचं फंक्शन पाहिजे. त्याच्यासाठी पहिले आपण 1 अपॉन कॉसला सेक लिहून घेऊ. 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. मग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे कोसेक इनवर्स ऑफ सेक ऑफ फाय रेज टू द पॉवर एक्स. आता इथे सेक थिटा आहे, इथे कोसेक इनवर्स आहे. मग इथे कोसेकवाला फंक्शन पाहिजे ते, आणि आपल्याला माहिती आहे सेक थिटा इज इक्वल्स टू कोसेक 90 मायनस थिटा कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा. आणि म्हणून आपण एक कोसेक इनवर्स ॲज इट इज लिहूया आणि सेक थिटाला कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा लिहूया. कोसेक पाय बाय 2 मायनस थिटा, इथे थिटा आहे 5 रेज टू द पॉवर एक्स. थिटा आहे पाय बाय 2 मायनस थिटा, इथे आहे 5 रेज टू द पॉवर एक्स. मग आपल्याला मिळालं cosec inverse of cosec pi by 2 minus x, and we know that cosec inverse of cosec something is equal to something. इथे something आहे pi by 2 minus 5 raised to the power x. pi by 2 minus 5 raised to the power x something आहे. हे y इक्वल्स टू मिळालं. इझिली आपल्याला आता डिफरन्शिएट करता येतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट, याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करू, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डी वाय बाय डी एक्स मिळतं. दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 5 रेज टू द पॉवर एक्स.
आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू, पाय बाय टूचं डेरिव्हेटिव्ह असणार 0 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेज टू द पॉवर एक्स. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 मायनस 5 रेज टू द पॉवर एक्स. ए रेज टू द पॉवर एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती आहे, ए रेज टू द पॉवर एक्स लॉग ए. मग 5 रेज टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 5 रेज टू द पॉवर एक्स लॉग 5 आणि दॅट इज इक्वल्स टू 0 मायनस, सो दॅट वी गेट फायनली 5 रेज टू द पॉवर एक्स लॉग ऑफ 5. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy बाय dxची. dy बाय dx इक्वल्स टू आपल्याला मिळालं. चला परत सांगतो काय होतं एक्झाम्पल. y इक्वल्स टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 रेज टू द पॉवर एक्स. 1 अपॉन कॉस म्हणजेच सेक, 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू, इथे कोसेक इनवर्स असल्याने इथे कोसेक पाहिजे म्हणून सेक थिटाला कोसेक पाय बाय टू मायनस थिटा असं लिहिलं. अँड वी नो दॅट कोसेक इनवर्स ऑफ कोसेक समथिंग इज इक्वल टू समथिंग, इथे समथिंग हे पाय बाय टू मायनस 5 रेज टू पॉवर एक्स. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू मायनस 5 टू द पॉवर एक्स, डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0, तर 5 रेज टू पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 5 रेज टू पॉवर एक्स लॉग 5. 0 मायनस असल्यानं इथे मायनस 5 रेज टू पॉवर एक्स लॉग 5 त्याचं आन्सर मिळालं. अशा प्रकारे dy बाय dxची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. एक्झाम्पल 3, कॉस इनवर्स ऑफ इन रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2, 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. इथे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, या रूटवाल्या टर्मला सिम्प्लिफाय करायचं आहे. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 1 प्लस कॉस एक्सचा. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2. डिस्टन्स हा 2 2 सोबत कॅन्सल झाला. आपल्याला हे मिळतं कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आता हा स्क्वेअर आहे आणि इथे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड अँड वी गेट कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय 2. कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय 2. आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ समथिंग इक्वल्स टू समथिंग, म्हणून याचा आन्सर असणार आहे एक्स बाय 2. कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ समथिंग इक्वल्स टू समथिंग हे आपल्याला मिळालं y, ज्याला आपल्याला इझिली डिफरन्शिएट करता येतो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2. dy by dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2. एक्स बाय 2चं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. मी 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असं लिहितो आणि आपल्याला माहिती आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. Therefore, dy by dx equals to 1/2 into 1, that is 1/2. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं. चला परत सांगतो. बघा इथे होतं कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. हा 2 या 2 सोबत कॅन्सल झाला. आपल्याला मिळालं रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं, मिळालं कॉस एक्स बाय 2. कॉस इनवर्स ऑफ कॉस एक्स बाय 2 म्हणजेच एक्स बाय 2. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 2 अपॉन 2. 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x असं लिहिलं. कॉन्स्टंट आहे तो कोइफिशियंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला. एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. 1/2 इंटू 1 दॅट इज 1/2. एक्झाम्पल 4, कॉस इनवर्स ऑफ इन रूट 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. लेट y इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. मागच्या सममध्ये आपण 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज केला. 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 असा होता. आता इथे 1 मायनस कॉस थिटा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. यूज करूया तो फॉर्म्युला कॉस इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. 2 साइन स्क्वेअर अँगल होता एक्स स्क्वेअर, मग तो असणार एक्स स्क्वेअर बाय 2 अपॉन 2. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2.
मग हा 2 कॅन्सल होणार, आपल्याला मिळतं कॉस इन्व्हर्स ऑफ रूट ऑफ 2 कॅन्सल झाल्यानंतर मिळतं साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2, साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. आता रूट आणि स्क्वेअर कॅन्सल इच अदर, देअरफॉर वी गेट कॉस इन्व्हर्स ऑफ साइन एक्स बाय 2, कॉस इन्व्हर्स ऑफ साइन एक्स स्क्वेअर एक्स बाय 2, साइन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. याला आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहू. म्हणजेच आपल्याला मिळालं कॉस इन्व्हर्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. इथे कॉस इन्व्हर्स आहे, मग इथे कॉस थिटा पाहिजे, ते कॉसवाला फंक्शन पाहिजे. ते आपल्याकडे फॉर्म्युला आहे, साईनला कॉसमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं आणि त्याचा फॉर्म्युला आहे साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस 90 मायनस थिटा. म्हणून साइन एक्स स्क्वेअर बाय 2 ला आपल्याला लिहिता येतं कॉस पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. फॉर्म्युला होता कॉस साइन थिटा इक्वल्स टू कॉस 90 मायनस थिटा कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. We know that cos of something is equals to something, so that here we get pi by 2 minus x square by 2. हे मिळालं y, ज्याला आपल्याला इझिली डिफरन्शिएट करता येतं. y इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. We get derivative of y dy by dx is equals to derivative of right side. That is equals to derivative of right side. Right side ला आहे pi by 2 minus x square by 2. Pi by 2 minus x square by 2. डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ pi by 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ pi by 2 मायनस हा अपॉन 2 मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला मिळतं x स्क्वेअर. 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर मिळालं. pi by 2 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 minus 1/2 as it is, and we know that x square चा डेरिव्हेटिव्ह असतं 2x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x square 2x, 2 कॅन्सल होतं. 0 minus 1 into x is minus x. In this way we get the answer dy by dx is equals to minus x. बघा परत सांगतो. फंक्शनला नाव दिलं y equals to cos inverse of in root 1 minus cos of x square upon 2. We know that 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. So that here we get 2 sin square angle by 2 x square by 2. Here 2 get cancelled. We get root of sin square x square by 2. In this case root and square cancelled. We get sin of x square upon 2. Dear students, या ठिकाणी cos inverse आहे, इथे sin आहे. मग आपल्याला साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. And we know that sin theta is equal to cos 90 minus theta cos pi by 2 minus theta. So that sin of x square by 2 is equals to cos of pi by 2 minus x square by 2. Cos inverse of cos something is equals to something. So that here we get pi by 2 minus x square by 2. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of pi by 2 minus x square by 2. सबट्रॅक्शन होतं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट केली. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लिहित असताना अपॉन 2 ला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर 1/2 असं लिहिलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 असणार तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x असणार. 2 कॅन्सल होणार. फायनली 0 मायनस एक्स मीन्स मायनस एक्स मिळतं. एक्झाम्पल 5. tan इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan x by 2 अपॉन 1 प्लस tan x by 2. इन सोल्युशन लेट y इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan x by 2 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2 upon 1 plus tan x by 2. आपल्याला फॉर्म्युला आठवत असेल tan a minus b चा. याच्याकडे पाहिल्यानंतर tan a minus b चा फॉर्म्युला आठवत असेल. tan a minus b चा फॉर्म्युला आहे tan a minus b चा फॉर्म्युला आहे tan a minus tan b upon 1 प्लस tan a tan b. हा tan a मायनस b चा फॉर्म्युला आहे. tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. मग या फॉर्मॅटमध्ये जर तो फॉर्म्युला आपल्याला लिहायचा असेल, याला त्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे. इथे 1 ही tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू असते आणि इथे 1 ने मल्टिप्लाय करू शकतो. 1 म्हणजेच tan पाय बाय 4 ने मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून आपल्याला जे एक्सप्रेशन दिसतं त्याला असं लिहूया. tan इन्व्हर्स ऑफ 1 ला मी tan पाय बाय 4 असं लिहितो. tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 असते. मायनस tan x बाय 2 मायनस tan x बाय 2 ॲट डिनॉमिनेटर 1 प्लस
tan पाय बाय 4 म्हणजेच 1, मी 1 इंटू कन्सिडर केलं, मग 1 इंटू 1ला काय म्हटलं tan पाय बाय 4 इंटू tan x बाय 2 इंटू tan x बाय 2, ब्रॅकेट कंप्लीट करतो. आपल्याला माहिती आहे tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 असते. tan पाय बाय 4 इज इक्वल्स टू किती असतं 1. मी काय कन्सिडर केलं बघा, इथे 1 रिप्लेस बाय tan पाय बाय 4 म्हटलं, याला 1 ने मल्टिप्लाय आहे, मग 1च्या ठिकाणी मी tan पाय बाय 4 म्हटलं तर आपल्याला तो फॉर्म्युल्याचा फॉर्मॅट मिळून जातो. मग फॉर्म्युला यूज करता येईल आम्हाला tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. फॉर्म्युला आहे tan a मायनस b, फॉर्म्युला आहे tan a मायनस b. मग इथे मी tan इन्व्हर्स लिहिलं, फॉर्म्युला कोणता बनतो tan a मायनस b. इथे a आहे पाय बाय 4, a आहे पाय बाय 4 आणि b आहे x बाय 2. a आहे पाय बाय 4 तर b आहे x बाय 2. मग आपल्याला इथे असं लिहिता येईल tan इन्व्हर्स ऑफ tan समथिंग इक्वल्स टू समथिंग मीन्स व्हॉट वी गेट हिअर पाय बाय 4 मायनस x बाय 2. इट्स व्हॅल्यू ऑफ y. इझिली आपल्याला याला डिफरन्शिएट करता येतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get, differentiating with respect to x we get derivative of y is dy by dx. Derivative of y is dy by dx is equals to derivative of pi by 4 minus x by 2, pi by 4 minus x by 2. सबट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येतं, म्हणजेच आपण लिहिणार डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 मायनस हा अपॉन 2, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो 1 अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. कॉन्स्टंट पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 मायनस 1 अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळतं dy बाय dx इक्वल्स टू मायनस 1 बाय 2. 0 कॅन्सल असणार, मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 दॅट्स मायनस 1 अपॉन 2. चला परत सांगतो फॉर्म्युला कसा यूज झाला बघा. y इक्वल्स टू होतं tan इन्व्हर्स ऑफ 1 मायनस tan x बाय 2 अपॉन 1 प्लस tan x बाय 2. त्याच्याकडे पाहिल्याबरोबरच कळतं की आपल्याला तिथे फॉर्म्युला यूज करायचा आहे tan a मायनस बीचा. न्यूमरेटरला मायनस असेल तर tan a मायनस बीचा फॉर्म्युला असणार. मग मी इथला जो 1 आहे त्या 1ला tan पाय बाय 4 असं लिहितो. इथे tan x बाय 2चा मल्टिप्लाइड 1 कन्सिडर करू शकतो आणि मग आपण त्या 1ला tan पाय बाय 4 असं लिहू शकतो. मग आपल्याकडे फॉर्म्युला मिळतो tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b. या ठिकाणी a आहे पाय बाय 4 तर b आहे x बाय 2. फॉर्म्युला मिळतो tan a मायनस b, a आहे पाय बाय 4 तर b आहे x बाय 2. मग tan इन्व्हर्स ऑफ tan समथिंग इज इक्वल्स टू समथिंग म्हणजेच आपण लिहिणार पाय बाय 4 मायनस x बाय 2. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x, मग इझिली त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 4 मायनस 1 अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x, तो अपॉन 2 होता, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं 1 अपॉन 2. पाय बाय 4 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 तर xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1, मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 दॅट्स मायनस 1 अपॉन 2. dy बाय dx इक्वल्स टू मिळालं मायनस 1 अपॉन 2. एक्झाम्पल 6, कोसेक इन्व्हर्स ऑफ इन ब्रॅकेट 1 अपॉन 4 cos cube 2x minus 3 cos 2x. In solution, let y equals to cosec inverse of 1 upon 4 cos cube 2x minus 3 cos 2x. डिअर स्टुडंट्स, एक्सप्रेशनकडे बघितल्याबरोबरच या एक्सप्रेशनकडे 4 cos cube 2x minus 3 cos 2x कडे बघितल्याबरोबरच तुम्हाला फॉर्म्युला रिकॉल होत असेल. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे तर cos 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे बघा. cos 3 थिटा, cos 3 थिटाचा फॉर्म्युला असतो 4 cos cube थिटा मायनस 3 cos थिटा. 4 cos cube थिटा मायनस 3 cos थिटा. तर या ठिकाणी राईट साईड दिली, आपल्याला लेफ्ट साईड लिहायची आहे. मग लिहित असताना आपल्याला असं लिहिता येईल कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन कशाचा फॉर्म्युला आहे cos 3 थिटाचा आणि इथे थिटा कोण आहे 2x, थिटा कोण आहे 2x. मग आपल्याला तो फॉर्म्युला मिळणार cos 3 आणि थिटा कोण आहे 2x, cos 3 इंटू 2x असं ते मिळणार. बघा इथे cos 3 थिटा इज इक्वल टू 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. cos 3 थिटाचा फॉर्म्युला तिथे यूज होतो. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन cos 3 टू जा 6x, 3 टू जा 6x, 1 अपॉन cos 6x दॅट इज इक्वल्स टू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1 अपॉन cos, माहिती आपल्याला इझिली लिहिता येईल सेक,
1 अपॉन कॉस म्हणजेच सेक. कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो? सेक असतो. डिअर स्टुडंट्स, दॅट इज इक्वल्स टू कोसेक इन्व्हर्स ॲज इट इज. इथे कोसेक इन्व्हर्स आहे, मग ब्रॅकेटमध्ये पण आम्हाला कोसेक पाहिजे आहे. मग सेक थिटा इज इक्वल्स टू कोसेक 90 मायनस थिटा हा फॉर्म्युला तिथे यूज करू. सेक थिटा इज इक्वल्स टू कोसेक 90 मीन्स π/2 मायनस थिटा मीन्स 6x. π/2 मायनस 6x हा फॉर्म्युला आहे. सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा, that is equals to cosec inverse of cosec something is equals to something, so that here we get π/2 minus 6x. Differentiating both sides with respect to x. Differentiating with respect to x. Differentiating with respect to x. दोन्ही साईडला x ने डिफरन्शिएट करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x मिळतं dy by dx which is equals to derivative of π/2 minus 6x. Derivative of π/2 minus 6x. Derivative separate लिहू. Derivative of π/2 minus 6 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट π/2चं डेरिव्हेटिव्ह असतं 0 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल्स टू 1. इन दिस वे वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू 0 नाही लिहिणार, -6 इंटू 1 किती असणार आहे? -6. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळालं. बघा परत सांगतो. लेट y इक्वल्स टू होतं कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/4 कॉस क्यूब 2x मायनस 3 कॉस 2x. नक्कीच या डिनॉमिनेटरकडे बघितल्यानंतर आपल्याला कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आठवतो. तर इथे हा जो 2x आहे तो थिटा आहे, 2x जो आहे तो थिटा आहे, 2x काय आहे? थिटा. म्हणजेच काय मिळतं बघा, 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. फॉर्म्युला आहे कॉस 3 थिटा. थिटा कोण आहे? 2x. इथे रिझनमध्ये कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला लिहा. कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. थिटा होतं 2x, 3 इंटू 2x होतं 6x. 1 अपॉन कॉस मीन्स सेक. इथे कोसेक इन्व्हर्स आहे, मग सेकला कोसेकमध्ये कन्वर्ट करू. कोसेक π/2 मायनस 6x. Cosec inverse of cosec π/2 minus 6x means π/2 minus 6x. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of right side. Derivative of π/2 minus 6 into derivative of x. 6 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं. π/2चं डेरिव्हेटिव्ह असतं 0 तर xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. 0 minus 6 into 1 is -6. In this way we get dy by dx equals to -6. dy by dx equals to -6. Example 7. tan inverse of 1 plus cos x by 3 upon sin x by 3. सोल्युशनला स्टार्ट करूया. लेट y इक्वल्स टू tan inverse in bracket 1 plus cos x by 3 upon sin x by 3 upon sin x by 3. डिअर स्टुडंट्स, आपल्याला पहिले याला सिम्प्लिफाय करायचे. मग आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटाचा. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. नंतर आहे साइन थिटाचा फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले इथे यूज केल्यानंतर ते एक्सप्रेशन सिम्प्लिफाय होतं आणि आपल्याला त्याला इझिली सॉल्व्ह करता येतं. दॅट इज इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स ॲज इट इज. त्याला सॉल्व्ह करू. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. एक्स अपॉन 3ला 2 डिवाइड करायचं. एक्स अपॉन 3ला 2 डिवाइड करायचं अपॉन 2 म्हणजेच ते होतं एक्स अपॉन 6. एक्स अपॉन 3ला 2 डिवाइड केलं ते मिळालं एक्स अपॉन 6 म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 6 मिळतं. ॲट डिनॉमिनेटर हाफ अँगल फॉर्म्युला साईनचा यूज करायचा आहे. 2 साइन अँगल बाय 2. 2 साइन अँगल बाय 2. एक्स बाय 3 बाय 2 म्हणजेच एक्स बाय 6. 2 साइन एक्स बाय 6 इंटू कॉस एक्स बाय 6 हा हाफ अँगल फॉर्म्युला यूज केला आपण. आता याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं टॅन इन्व्हर्स ऑफ. पहिले हा 2 सोबत कॅन्सल होणार. ही कॉसवाली टर्म या स्क्वेअर सोबत कॅन्सल होणार. म्हणजेच आपल्याला इथे फक्त मिळणार कॉस एक्स बाय 6 अपॉन साइन एक्स बाय 6. कॉस एक्स बाय 6 अपॉन साइन एक्स बाय 6. अँड वी नो दॅट
कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल्स टू कॉट थिटा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल्स टू कॉट थिटा. मग ते आपल्याला मिळणार कॉट अँगल आहे x/6. आता इथे टर्म आहे टॅन इनव्हर्सची आणि ब्रॅकेटमध्ये कॉट आहे. मग इथे कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. फॉर्म्युला आहे कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करण्याचा फॉर्म्युला कॉट थिटा इज इक्वल्स टू टॅन 90 मायनस थिटा. कॉट थिटा इक्वल्स टू टॅन 90 मीन्स π/6 मायनस थिटा मीन्स x/6. tan inverse of tan π/2 minus x/6 मिळतं. and we know that tan inverse of tan something is equals to something, so that here we get π/2 minus x/6. in this way या एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला मिळालं π/2 minus x/6. इझिली याला आपल्याला डिफरन्शिएट करता येतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get derivative of y is dy by dx is equals to derivative of right side. राईट साईडला आहे π/2 minus x/6. π/2 minus x/6. आता याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. π/2 minus x/6 चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ हा अपॉन 6 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x असं लिहितोय. π/2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 minus 1/6 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. देअरफॉर आपल्याला मिळालं dy by dx इज इक्वल्स टू 0 minus 1/6 minus 1/6. हे त्याचा आन्सर आहे minus 1/6. चला परत सांगतो. एक्सप्रेशनला y नाव दिलं. y इक्वल्स टू टॅन इनवर्स 1 प्लस कॉस x/3 अपॉन साइन x/3 आहे. आपल्याला 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर θ/2. अँगल होता x/3. x/3/2 म्हणजेच x/6. म्हणजेच इथे मिळतं 2 cos स्क्वेअर x/6 अपॉन साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin θ/2 cos θ/2 इथे यूज केला. साइन x/3 2 sin x/6 इंटू कॉस x/6. इथे हा 2 कॅन्सल होतो आणि ही कॉसवाली टर्म या स्क्वेअर सोबत कॅन्सल होते आणि आपल्याला मिळतं cos x/6 अपॉन साइन x/6. वी नो दॅट cos θ अपॉन साइन θ इज इक्वल्स टू कॉट θ. बट इथे टॅन इनव्हर्स आहे. मग या कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा. कॉट θ इक्वल्स टू टॅन π/2 मायनस थिटा. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ समथिंग इज इक्वल्स टू आपल्याला मिळतं समथिंग आणि याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला इझिली लिहिता येतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. π/2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 1/6 बाहेर लिहिलं डेरिव्हेटिव्हच्या इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. 0 minus 1/6 इंटू 1 minus 1/6. हे त्याचा आन्सर मिळालं. dy by dx इक्वल्स टू minus 1/6. Example 8. Cot inverse of sin 3x upon 1 plus cos 3x. In solution, let y equals to cot inverse of sin 3x upon 1 plus cos 3x. मागचं सम आणि हे सम सेम आहे. तुम्हाला सॉल्व करता येईल. इझिली सॉल्व करता येईल. बघा समोर काय करायचं. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला मागच्या सममध्ये यूज केला आहे. 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. 2 sin θ आहे इथे 3x. 2 sin θ/2 म्हणजे 3x/2 इंटू कॉस 3x/2 इंटू कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2. अँगल आहे 3x. 2 cos स्क्वेअर 3x/2. 2 cos स्क्वेअर 3x/2. मग आपल्याला मिळतं कॉट इनव्हर्स ऑफ. डिस्टन्स हा 2 या 2 सोबत कॅन्सल होणार. हा कॉसवाली टर्म जी आहे या स्क्वेअर सोबत कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार आहे साइन 3x/2 अपॉन कॉस 3x/2. साइन 3x/2 अपॉन कॉस 3x/2. ओके. कॉट इनव्हर्स ऑफ. आता साइन 3x/2 अपॉन कॉस 3x/2 म्हणजे टॅन 3x/2. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. डिअर स्टुडंट्स, इथे कॉट इनव्हर्स आहे आणि इथे टॅन आहे. मग आपल्याला या टॅनला कॉटमध्ये कन्वर्ट करायचं. π/2 मायनस थिटावाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॅन थिटा इज इक्वल्स टू कॉट π/2 मायनस थिटा. थिटा आहे 3x/2. टॅन थिटा इज इक्वल टू कॉट π/2 मायनस थिटा.
कॉट इन्व्हर्स ऑफ समथिंग इज इक्वल्स टू समथिंग. पाय बाय टू मायनस 3x/2 त्याचा आन्सर असणार. हे आहे y आणि याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग with respect to x, we get derivative of y, that is dy by dx, which is equals to derivative of pi by 2 minus 3x/2. Pi by 2 minus 3x/2. Derivative of pi by 2 minus 3x/2. Derivative separately. Derivative of pi by 2 minus 3/2 constant derivative च्या बाहेर लिहू. 3/2 into derivative of x. पाय बाय 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 मायनस 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती असणार आहे 1. सिम्प्लिफाय केलं आन्सर मिळतं dy बाय dx इक्वल्स टू 0 मायनस 3/2 इंटू 1 इज मायनस 3/2. बघा परत सांगतो. इथे जे एक्सप्रेशन होतं त्याला y नाव दिलं. कॉट इन्व्हर्स ऑफ साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. तर 1 प्लस कॉस थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा होतं 3x मग थिटा बाय 2 असणार 3x/2. 2 कॅन्सल झालं. ही कॉसवाली टर्म या स्क्वेअर सोबत कॅन्सल होते आणि आपल्याला मिळतं साइन 3x/2 अपॉन कॉस 3x/2. साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं टॅन थिटा. इथे ब्रॅकेटच्या बाहेर कॉट इन्व्हर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये टॅन आहे. मग टॅन थिटाला कॉट पाय बाय 2 मायनस थिटा लिहिता येतं. थिटा आहे 3x/2. कॉट इन्व्हर्स ऑफ कॉट समथिंग इक्वल्स टू समथिंग. इझिली याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येतं. dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 3/2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिला 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स दॅट इज 1. मग त्याला सिम्प्लिफाय केलं dy बाय dx इक्वल्स टू आपल्याला मिळालं मायनस 3/2. एक्झाम्पल 9. tan इन्व्हर्स ऑफ कॉस 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. सोल्युशनला स्टार्ट करूया. लेट y इज इक्वल्स टू tan इन्व्हर्स ऑफ cos 7x upon 1 plus sin 7x. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच्यामध्ये साईनवाली टर्म सिंगल असायची आणि 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस असायचं. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करता यायचा. कोणता फॉर्म्युला यूज करायचो आपण? 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचो 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. बट या केसमध्ये जर आपण बघितलं तर साईनवाली टर्म 1 प्लस सोबत आहे तर कॉसवाली टर्म सिंगल आहे. मग आपल्याला जर ते फॉर्म्युले यूज करायचे असतील तर इथे कॉसला साईनमध्ये तर साईनला कॉसमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करू cos theta is equals to sin 90 minus theta. cos theta is equals to sin 90 minus theta म्हणजेच sin pi by 2 minus 7x. cos theta equals to sin pi by 2 minus 7x. आणि at denominator 1 plus sin theta is equals to cos pi by 2 minus 7x. cos pi by 2 minus 7x असा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. आता साईनवाली टर्म सिंगल आली आणि कॉसवाली टर्म 1 प्लस सोबत आली म्हणजेच आपल्याला हे फॉर्म्युले यूज करता येतात. मग साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग आपल्याला इथे मिळणार आहे टॅन इन्व्हर्स ऑफ साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला. हा जो अँगल आहे त्याचा हाफ अँगल आपल्याला समोर कन्सिडर करायचा आहे. म्हणजेच इथे आपण लिहिणार 2 साइन अँगल बाय 2. हा जो अँगल आहे याला 2 ने डिवाइड करायचं. पाय बाय 2 मायनस 7x ला 2 ने डिवाइड जर केलं तर आपल्याला मिळतं पाय बाय 4 मायनस 7x बाय 2. 2 ने डिवाइड केलं म्हणजेच अँगल असणार आहे 2 साइन याचा हाफ अँगल असणार आहे पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 इंटू कॉस पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 ॲट डिनॉमिनेटर. तो 1 प्लस कॉसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे इथे 2 कॉस स्क्वेअर आणि अँगलला 2 ने डिवाइड करायचं. आपल्याला मिळणार आहे पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 आणि ब्रॅकेटला क्लोज करू. अशा प्रकारे आपल्याला इथे फॉर्म्युला यूज केल्यानंतरचं एक्सप्रेशन मिळालं. बघा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला मिळाला 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. इथे काय कॅन्सल होणार बघा टॅन इन्व्हर्स
टॅन इनवर्स ॲज इट इज 2 कॅन्सल होणार आणि ही कॉसवाली टर्म जी आहे ती या स्क्वेअरसोबत कॅन्सल होणार. अँगल सेम आहेत, मग कॉसवाली टर्म या स्क्वेअरसोबत कॅन्सल होणार आणि आपल्याला इथे मिळणार साइन π/4 मायनस 7x/2. साइन π/4 मायनस 7x/2. तर डिनॉमिनेटरला कॉस π/4 मायनस 7x/2. डिनॉमिनेटरला मिळालं कॉस π/4 मायनस 7x/2. वी नो दॅट साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. दॅट इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा. थिटा आहे π/4 मायनस 7x/2. π/4 मायनस 7x/2. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळतं π/4 मायनस 7x/2. टॅन इनवर्स ऑफ टॅन समथिंग, टॅन इनवर्स ऑफ टॅन समथिंग इक्वल्स टू समथिंग. इन दिस वे वी गेट y इज इक्वल्स टू π/4 मायनस 7x/2. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. Differentiating with respect to x, derivative of y. Derivative of y is dy by dx. That is equals to derivative of π/4 minus 7x/2. π/4 minus 7x/2. Dear student, डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येईल. सबट्रॅक्शन आहे, दोन फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची सबट्रॅक्शन आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. सेकंडचं डेरिव्हेटिव्ह लिहित असताना आपण कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मिळतं. π/4 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 मायनस 7/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. देअरफॉर वी गेट dy by dx इज इक्वल्स टू मायनस 7/2. 0 मायनस 7/2 दॅट्स मायनस 7/2. अशा प्रकारे आपल्याला dy by dx इक्वल्स टू काय मिळालं? मायनस 7/2. डे स्टुडंट्स, रिपीट करतो बघा. इथे टॅन इनवर्स होतं cos 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. पण आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फक्त साइन थिटाचा आहे, 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. मग इथे पहिले आपण या कॉसला साईनमध्ये आणि साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करून, त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस थिटा इज इक्वल टू साइन π/2 मायनस थिटा. तर साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस π/2 मायनस थिटा. थिटा होतं 7x. आता साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा. 2 साइन, इथला जो अँगल आहे त्याला 2 न डिवाइड करायचं, π/4 मायनस 7x/2 इंटू कॉस, याला 2 न डिवाइड करायचं, π/4 मायनस 7x/2. 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2. 2 कॅन्सल होतं, कॉस हा स्क्वेअर सोबत कॅन्सल होतो. मग आपल्याला टर्म मिळते साइन π/4 मायनस 7x/2 अपॉन कॉस π/4 मायनस 7x/2. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. Tan inverse of tan something equals to something. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of π/4 minus 7x/2. Derivative of π/4 minus constant term is 7/2 derivative च्या बाहेर लिहू into derivative of x. π/4 चं डेरिव्हेटिव्ह 0 तर x चं डेरिव्हेटिव्ह 1. मायनस 7/2 इंटू 1 मायनस 7/2. अशा प्रकारे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली मायनस 7/2. एक्झाम्पल 10. tan इनवर्स इन रूट 1 प्लस cos x अपॉन 1 मायनस cos x. बघूया सॉल्यूशन. इन सॉल्यूशन लेट y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस cos x अपॉन 1 मायनस cos x अपॉन 1 मायनस cos x. आपल्याकडे 1 प्लस cos x चा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर x/2 आणि 1 मायनस cos x चा फॉर्म्युला आहे 2 sin स्क्वेअर x/2. यूज करू. tan इनवर्स ऑफ इन रूट 1 प्लस cos x. 1 प्लस cos असेल तर 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2 म्हणायचं, तर 1 मायनस cos असेल तर 2 sin स्क्वेअर अँगल बाय 2 म्हणायचं. 2 sin स्क्वेअर अँगल बाय 2. tan इनवर्स ॲज इट इज 2 कॅन्सल होणार आणि आपल्याला रूटमध्ये मिळणार cos स्क्वेअर x/2 अपॉन sin स्क्वेअर x/2. cos स्क्वेअर x/2 अपॉन sin स्क्वेअर x/2. वी नो दॅट cos स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर थीटा. टॅन इनवर्स ऑफ रूट ऑफ कॉट स्क्वेअर थीटा. थीटा आहे x/2. नाउ स्क्वेअर अँड धिस रूट गेट कॅन्सल अँड वी गेट टॅन इनवर्स ऑफ कॉट x/2. टॅन इनवर्स ऑफ कॉट x/2. आता लक्ष द्या, इथे टॅन इनवर्स आहे आणि इथे कॉट आहे. मग आपल्याला या कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण इथे टॅन इनवर्स आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉट थिटा इज इक्वल्स टू टॅन 90 मायनस थिटा. मग आपण लिहिणार टॅन इनवर्स ऑफ
cot theta is equals to tan 90 means pi by 2 minus theta means x by 2. Tan pi by 2 minus x by 2. Tan inverse of tan pi by 2 minus x by 2 means pi by 2 minus x by 2. पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 सिम्प्लिफाय केलं. आता आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय असणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट साईड. राईट साईडला आहे पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. सबट्रॅक्शन हे डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येईल. दॅट इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 minus 1/2 into derivative of x. Derivative of x pi by 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. अशा प्रकारे आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू मिळतं -1/2. बघा परत सांगतो. y इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स होतं. 1 प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 कॅन्सल झालं आपल्याला मिळतं कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजेच कॉट स्क्वेअर एक्स बाय 2. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं कॉट एक्स बाय 2 मिळालं. इथे tan इनवर्स आहे, इथे tan पाहिजे ते, मग कॉट थिटाला tan पाय बाय 2 मायनस थिटामध्ये कन्वर्ट केलं. tan इनवर्स ऑफ tan समथिंग इक्वल्स टू समथिंग. हे y इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2 आलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. सेपरेट केली डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 मायनस 1/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. पाय बाय 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. अशा प्रकारे आपल्याला dy बाय dx इक्वल्स टू मिळालं -1/2. एक्झाम्पल 11 tan इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. सोल्यूशनला स्टार्ट करूया. लेट y इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ कोसेक एक्स प्लस कॉट एक्स. आता इथे tan इनवर्समध्ये कोसेक एक्स प्लस कॉट एक्स आहे. पहिले ती जी ब्रॅकेट दिली आपल्याला कोसेक एक्स प्लस कॉट एक्स या ब्रॅकेटला आपण सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे tan इनवर्स ऑफ कोसेक एक्स म्हणजेच 1/sin x, कॉट एक्स म्हणजेच कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कोसेक एक्सचा फॉर्म्युला आहे 1/sin x, कॉट एक्सचा फॉर्म्युला आहे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. डिनॉमिनेटर सेम असल्यानं आपल्याला न्यूमरेटरची ॲडिशन करता येते. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं tan इनवर्स ऑफ साइन एक्स डिनॉमिनेटर असणार आहे आणि 1 प्लस कॉस एक्स न्यूमरेटरची ॲडिशन होणार 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स. आता आपल्याला इझिली फॉर्म्युला यूज करून सम सॉल्व करता येतं. दॅट इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. तर साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. 2 कॅन्सल होणार, आपल्याला इथे मिळणार tan इनवर्स ऑफ 2 कॅन्सल होणार आणि हा कॉस एक्स बाय 2 ही टर्म कॉस एक्स बाय 2 या स्क्वेअर सोबत कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळतं कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2. कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे कॉट थिटा असतं आणि इथे थिटा आहे एक्स बाय 2. इथे tan इनवर्स आहे, इथे कॉट आहे, मग आपण या कॉटला tan मध्ये कन्वर्ट करू. कॉटला tan मध्ये कन्वर्ट करण्याचा फॉर्म्युला आहे कॉट थिटा इक्वल्स टू tan 90 मायनस थिटा. मग कॉट एक्स बाय 2 इज इक्वल्स टू tan पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. tan पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. tan इनवर्स ऑफ tan समथिंग इज इक्वल्स टू समथिंग. आपल्याला इथे मिळतं पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. हे मिळालं y इक्वल्स टू. आता याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट differentiating with respect to x, differentiating with respect to x we get derivative of y that is dy by dx which is equals to derivative of pi by 2 minus x by 2. derivative of pi by 2 minus x by 2. derivative separate करू. derivative of pi by 2 minus derivative of x by 2. हा बाय 2 जो आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असं लिहू. त्याला कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, पाय बाय 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1. अशा प्रकारे त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू -1/2 मिळतं. dy बाय dx इक्वल्स टू -1/2. सोपं सम होता. परत सांगतो, लक्ष द्या.
cosec x equals to 1 upon sin x, then cot x equals to cos x upon sin x. Denominator same, addition of numerator, we get 1 plus cos x upon sin x. We have the formula 1 plus cos x equals to 2 cos square x by 2, and half angle formula of sin x, that is 2 sin x by 2 into cos x by 2. To cancel, cos cancel with square, we get cos x by 2 upon sin x by 2, that's cot x by 2. Here we have tan inverse, then cot theta is equals to tan pi by 2 minus theta, then tan inverse of tan something equals to something. Differentiating with respect to x, derivative of constant pi by 2, that's 0, and derivative of x is equals to 1, divided by dx equals to minus 1 upon 2. Exercise 1.2 मधलं question 7 चं last example, example 12. Cot inverse in bracket in root 1 plus sin 4x by 3 plus in root 1 minus sin 4x by 3 upon in root 1 plus sin 4x by 3 minus in root 1 minus sin 4x by 3. थोडंसं वेगळं समय, टिपिकल आहे, इम्पॉर्टंट, 4 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात. तर याच्यामध्ये नेमकं आपण नेहमी 1 प्लस कॉसवाला फॉर्म्युला यूज करतो. 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करतो. इथे आपल्याला 1 प्लस साइन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता मी इथे 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल्स टू लिहितो. 1 प्लस साइन 2 थिटा फॉर्म्युला तयार करायचा आहे बघा. 1 रिप्लेस बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा कॉस थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल्स टू 2 साइन थिटा कॉस थिटा. याला मी असं लिहितोय, कॉस स्क्वेअर थिटा पहिले लिहितो, फर्स्ट टर्म मी कॉस स्क्वेअर थिटा लिहितो प्लस 2 साइन थिटा कॉस थिटाला कॉस थिटा साइन थिटा असं लिहितो आणि प्लस शेवटी साइन स्क्वेअर थिटा लिहितो, शेवटी साइन स्क्वेअर थिटा लिहितो. मग हा फॉर्म्युला बनतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, म्हणजेच कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आम्हाला फॉर्म्युला मिळाला 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. बघा फॉर्म्युला इथे लिहितो, 1 प्लस साइन 2 थिटा कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता प्रश्न तयार होतो, जर इथे मायनस साइन असेल तर काय करायचं? जर इथे मायनस साइन असेल, 1 मायनस साइन 2 थिटा असेल, 1 मायनस साइन 2 थिटा असेल तर काय करायचं? तर ये स्टुडंट्स, जर इथे मायनस साइन 2 थिटा असेल तर इथलं साइन चेंज होणार, ते होणार मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. मग हे साइन चेंज होणार, नंतर हे जसंच्या तसं 1 रिप्लेस बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, मायनस साइन 2 थिटा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा, हे कॉस स्क्वेअर वाली टर्म पहिले लिहिली मायनस 2 कॉस थिटा साइन थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि आता फॉर्म्युला बनणार ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं 1 मायनस साइन 2 थिटा इक्वल्स टू कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इन जनरल कॉसवाली टर्म आपल्याला पहिले लिहायची असते, लक्षात ठेव, कॉसवाली टर्म पहिले लिहायची असते आणि साइनवाली टर्म नंतर लिहायची असते. म्हणजेच फॉर्म्युला तयार होतो 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस साइन 2 थिटा इक्वल्स टू कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. जर इथे अँगल 2 थिटा असेल तर इथे थिटा म्हणजे जो अँगल असेल त्याला 2 ने डिवाइड करा, इथे जो अँगल असेल त्याला 2 ने डिवाइड करा, लक्षात ठेव. म्हणजेच आम्हाला दोन नवीन फॉर्म्युले मिळालेत, 1 प्लस साइन 2 थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 मायनस साइन 2 थिटा इक्वल्स टू कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हे सम सॉल्व्ह करायचं आहे. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y इक्वल्स टू कॉट इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट रूट ऑफ 1 प्लस साइन 4x by 3, 1 प्लस साइन 4x by 3 प्लस रूट ऑफ 1 माइनस साइन 4x by 3 अपॉन रूट ऑफ 1 प्लस साइन 4x by 3 माइनस रूट ऑफ 1 माइनस साइन 4x by 3. याला आता सिम्प्लिफाय करायचं बाय युजिंग दॅट फॉर्म्युला. इज इक्वल्स टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट रूट ऑफ
फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे, 1 प्लस साईन आहे, फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे, कॉस अँगल बाय 2 प्लस साईन अँगल बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं आहे. मग इथे अँगल आहे 4x/3, 4x/3चा हाफ अँगल असणार आहे 2x/3, 4x/3चा हाफ अँगल 2 2 4 म्हणजेच हाफ अँगल असणार 2x/3. मग इथे 1 प्लस साईन 4x/3 आहे, त्याला काय लिहिता येणार, अँगल बाय 2 किती आला 2x/3. मग 1 प्लस साईन आहे म्हणजेच आपल्याला लिहिता येणार cos 2x/3, cos 2x/3 प्लस साईन 2x/3 ब्रॅकेट स्क्वेअर, cos 2x/3 प्लस साईन 2x/3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे प्लस असेल इथे प्लस यूज करायचं, प्लस रूट ऑफ अँगल तोच आहे, मायनस असेल बस याच्यामध्ये मायनस यूज करायचं, म्हणजेच आपल्याला मिळणार cos 2x/3 मायनस साईन 2x/3 ब्रॅकेट स्क्वेअर, cos 2x/3 minus sin 2x/3 bracket square. Similarly we can write the denominator. Similarly आपल्याला डिनॉमिनेटर लिहिता येईल cos 2x/3 plus sin 2x/3 bracket square minus root of cos 2x/3 minus sin 2x/3 bracket square. स्टुडंट प्रत्येक टर्ममध्ये रूट आणि स्क्वेअर आहे, रूट आणि स्क्वेअर आहे, रूट आणि स्क्वेअर काय होणार, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आणि आन्सरमध्ये आपल्याला मिळणार कॉट इन्व्हर्स ऑफ, कॉट इन्व्हर्स ऑफ रूट आणि स्क्वेअर कॅन्सल केला आपल्याला टर्म मिळणार cos 2x/3 प्लस साइन 2x/3 प्लस cos 2x/3 मायनस साइन 2x/3 ॲट डिनॉमिनेटर. फर्स्ट रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, cos 2x/3 प्लस साइन 2x/3 मायनस. इथे एक गोष्ट लक्षात ठेव, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालं, इथे मायनस टर्म आहे, मग मायनस साइन असल्यानं या रूटमधल्या टर्म्सचे साइन काय असणार आहे चेंज, ते साइन चेंज होणार. मग याचं साइन प्लस आहे तर प्लसचं काय होणार मायनस, मायनस cos 2x/3 मायनस ऑफ मायनस प्लस साइन 2x/3. आता सिम्प्लिफाय करू, प्लस साइन 2x/3 माइनस साइन 2x/3 कैंसल एट न्यूमरेटर, प्लस cos 2x/3 माइनस cos 2x/3 कैंसल एट डिनोमिनेटर, एंड वी गेट हियर cot inverse of cos 2x/3 plus cos 2x/3 that is 2 cos 2x/3 upon sin 2x/3 plus sin 2x/3 that is 2 sin 2x/3. 2 from numerator and denominator get cancelled and we get is equals to cot inverse of cos 2x/3 upon sin 2x/3, cos 2x/3 upon sin 2x/3. आपल्याला माहिती आहे cos theta upon sin theta is equals to cot theta होतं, cos theta upon sin theta is equals to cot theta. मग इथे आपल्याला cot inverse of cot 2x/3 मिळतं, cot inverse of cot 2x/3, cot inverse of cot something is equals to something, म्हणजेच आपल्याला इथे काय मिळतं 2x/3, y equals to 2x/3 मिळालं. आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, we get dy by dx is equals to derivative of 2x/3, derivative of 2x/3. This can be written as 2/3 into derivative of x. x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1, x चं डेरिव्हेटिव्ह असतं 1. अशा प्रकारे आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली 2/3. एक इम्पॉर्टंट सम होतं, इथे जे फॉर्म्युले यूज केलेत ते तुम्ही रिझनमध्ये लिहू शकता, जे फॉर्म्युला यूज केला तो रिझनमध्ये लिहू. बघा सोल्युशनला स्टार्ट करतो, परत सांगतो. लेट y इक्वल्स टू कॉट इन्व्हर्स हे फंक्शन होतं, इथे 1 प्लस साइन थिटा होतं, त्याला लिहायचं आहे कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे रिझनमध्ये ते दोन फॉर्म्युले लिहून टाका, रिझनमध्ये ते दोन फॉर्म्युले लिहून टाका. कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस असेल कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे जो अँगल असेल त्याला 2 ने डिवाइड करा, 4x/3 ला 2 ने डिवाइड केलं 2x/3 आलं. सिमिलरली ॲट डिनॉमिनेटर देन रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. मग या टर्मचं रूट स्क्वेअर कॅन्सल झालं, या टर्मचं रूट स्क्वेअर कॅन्सल झालं, याचं पण कॅन्सल झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरमध्ये
रूट आणि स्क्वेअर कॅन्सल करायचं असेल तर मायनस साईननं त्याला मल्टिप्लाय करा. इथे मायनस कॉस 2x/3 मायनस ऑफ मायनस प्लस साईन 2x/3 मिळतं. न्यूमरेटरमधनं साईन 2x/3 तर डिनॉमिनेटरमधनं कॉस 2x/3 कॅन्सल होतं. 2 cos 2x/3 प्लस cos 2x/3 2 cos 2x/3 sin 2x/3 प्लस sin 2x/3 2 sin 2x/3 2 कॅन्सल होतं. टर्म मिळते cot इनवर्स ऑफ cos 2x/3 अपॉन sin 2x/3. वी नो दॅट cos theta upon sin theta is equals to cot theta. Cos upon sin equals to cot, and cot inverse of cot something equals to something. In this way we get y equals to 2x/3. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of 2x upon 3. 2 upon 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x, x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं. 2 upon 3 into 1 असणार आहे 2 upon 3. अशा प्रकारे आपल्याला dy by dx मिळालं 2 upon 3. डिअर स्टुडंट्स, डेरिव्हेटिव्ह एक सिंपल चॅप्टर आहे. हे येण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले म्हणजेच डबल अँगल फॉर्म्युला, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, हे सगळे फॉर्म्युले लर्न पाहिजेत. सोबतच 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस आणि या एक्झाम्पलमध्ये आपण 1 प्लस साईन 1 मायनस साईनवाले फॉर्म्युले घेतले. आणि 9वी 10वीचे जे काही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले त्याचं कलेक्शन असलं पाहिजे. ते हे सगळे फॉर्म्युले जर तुमचे व्यवस्थित लर्न असले तर डेरिव्हेटिव्ह एक इझी चॅप्टर आहे. मजा येईल तुम्हाला सॉल्व करत असताना. आणि ज्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन फाइंड करता येतं त्याला, मला असं वाटतं, त्याला डेरिव्हेटिव्हचे जवळपास सगळे सम सॉल्व करता येतात. कंपोजिट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं हे शिकायचं. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे इन्व्हर्सचे एक्झाम्पल्स आपण इथे शिकलेत. प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळेल. आतापर्यंत आपले क्वेश्चन 7 संपलेले आहेत. याच्यानंतरचे क्वेश्चन समोरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.